नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या रेसिपीमध्ये। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत मॅगी अगदी सर्वांना आवडते। आजची ही व्हेजिटेबल मॅगीची रेसिपी अगदी भन्नाट आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा आहे। छान असा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा या ठिकाणी चांगला गोल्डन रंगाचा झालेला आहे। आता यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्यात। तर इथे गाजर, शिमला मिरची आणि वाटाणे टाकलेले आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचे। जास्त ह्या भाज्या ओव्हरकुक करायच्या नाहीत, अगदी 2 ते 3 मिनिटंच या परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊ। तर इथं अर्धा चमचा लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, 2 मॅगी मसाल्याचे पाऊच। या मॅगीला आणखी चव जरा जास्त यावी त्यामुळे इथे मॅगी मसाला मॅजिकची एक पुडी घेतलेली आहे, ती टाकायची आहे। त्यानंतर अगदी थोडंसं मीठ, कारण की मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, थोडंसं पाणी आणि छान असे हे मसाले परतून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं हे मसाले परतून झाले की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे आणि पुन्हा सर्व भाज्या आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे। 2 कप यामध्ये पाणी टाकायचं आहे। 2 मॅगी मसाल्याचे पॅकेट मी मॅगी बनवत आहे, त्यामुळे 2 कप पाणी टाकलं आहे। जर मॅगी जास्त सुपी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा कप पाणी आणखी टाकू शकता। मॅगीचे नूडल्स टाकलेले आहेत, छान असे शिजवून घ्यायचे आहेत हे नूडल्स मध्यम गॅसवरती। 2 मिनिटात तर ही मॅगी शिजत नाही, पण 4 ते 5 मिनिटांमध्ये अगदी छान अशी मॅगी शिजते। मस्त याच्या भाज्या आणि नूडल्स छान शिजलेले आहेत। 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो यासाठी। मस्त मोकळी सुटसुटीत मॅगी तयार झालेली आहे। वरून थोडीशी आता कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही मॅगी सर्व करायची। रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।